पण मुंबईत आता शाळेचे दरवाजे तर बंद झालेले आहेत, तुमच्यामध्ये वंदे मातरम गीत गायलं गेलेलं नाहीये, मग आता आदेशाचं नेमकं काय करायचं? 7 नोव्हेंबर यायला केवळ 3 दिवस शिल्लक आहे. जसं की 12 वाजता तुम्ही या आम्ही दाखवतो, तसं आपण देखील पुन्हा दुपारी या शाळांमध्ये येऊ, या उर्दू शाळांमध्ये मुंबईतल्या. त्याचं कारण अनेक शाळा असं देखील सांगू शकतात की वंदे मातरम हे शाळा सुटताना गायलं जातं, तर नेमकं शाळा सुटताना तरी गायलं जातंय का, हे आपण एकदा रियालिटी चेक मुंबईतनं देखील करूया, जसं पुण्यातनं केलेलं आहे. मात्र आत्ता जर बघितलं तर शासन निर्णयाचं पालन जे आहे ते केलेलं पाहायला मिळत नाहीये. कुठल्याही या शाळांमध्ये शासन निर्णयांचं पालन होताना पाहायला मिळत नाहीये. ज्या पद्धतीने यांचे नेते सातत्याने सांगतायत की आम्ही काही वंदे मातरम म्हणणार नाही, त्यानुसार हे लोक वंदे मातरम घेत आहेत असं मला तरी वाटत नाही. इव्हन मी आता तुम्ही ज्या संचालकांशी बोलत होतात ते सगळं ऐकत होते. पद्धतशीरपणे डिप्लोमॅटिक उत्तर देणं तिथे देखील सुरू होतं. ज्या पद्धतीने मी शाळेमध्ये आले, या शाळेत तर आतमध्ये सुद्धा घ्यायला तयार नाहीयेत. आपण बघू शकतो शाळेचं गेट पूर्ण लॉक करून ठेवलेलं आहे. येता क्षणी मला प्रश्नांचे भडीमार माझ्यावरच उलटे केलेले आहेत. मात्र मी तरी सुद्धा सगळ्या मुलांना आतमध्ये विचारलंय की तुमचं वंदे मातरम घेतात का. मात्र मुलांची जी उत्तरं आहेत ती खरी मानायची आपण, कारण विद्यार्थी खरं सांगतात आणि विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे की आमचं वंदे मातरम इथे घेतलं जात नाही. वंदे मातरम ना सामूहिकरित्या घेतलं गेलं ना वर्गात घेतलं जात. त्यामुळे हे जे काही सांगतायत वर्गात घेतलं जातं, यानंतर हे पटण्यासारखंच नाहीये. जर समूहगीत सांगितलंय तर वर्गात का घेतलं जातं, मुळात हा मुद्दा आहे. त्यामुळे आता दुपारी 12 वाजता नेमकं काय होतं शाळा सुटताना हे देखील आपण बघणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. त्यामुळे त्यानुसार आपण दुपारी 12 वाजता देखील चेक करणार आहोत. आणि जरी कॅमेरा घेऊन मला आज सोडलं नाही तरी विदाऊट कॅमेरा मी आज जाणार आहे आणि मी प्रश्न जे आहेत ते विचारणार आहे आणि त्यानंतर नेमकं त्यांच्याकडनं काय उत्तर येत आहेत ह्याचं हे देखील आपण दाखवणार आहोत. भाग्यश्री आणि चंद्रशेखर, तुमच्या दोघांचेही आभार. सचिन, त्यांचे देखील आभार त्यांनी दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. पुन्हा एकदा दुपारी 12 वाजता भेटू. दुपारच्या सत्रात काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. तोवर अर्थातच कॅबिनेटची बैठक सुद्धा सुरू होईल. कॅबिनेटच्या बैठकीत देखील हा मुद्दा उपस्थित केला जाईल. सरकारी शाळा असूनही सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जाते. शासनाचा आदेश असूनही पुण्याच्या शाळेत वंदे मातरम गीत गायलं गेलेलं नाहीये. पुण्याच्या उर्दू शाळेत वंदे मातरम गीत म्हटलं गेलं नाहीये. दुपारी 12 वाजता या ठिकाणी वंदे मातरम गीत सादर होईल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे. तेव्हा देखील आपण रियालिटी चेक करणार आहोत. पण यातून अनेक सवाल उपस्थित होत आहेत. कारण शासन जर निर्णय काढत असेल, तो शाळांपर्यंत पोहोचतच नसेल, तर मग या निर्णयाचा गवगवा का, हा फार्स का, हा मुद्दा उपस्थित होतोय. बरं, तो शाळांपर्यंत पोहोचल्याचं काही शाळांकडून सांगितलं जात असेल, पण जर तो अंमलात आणलाच जात नसेल तर त्यावर निगराणी ठेवायला कोण आहे, कोण या सगळ्याचं मॉनिटरिंग करतंय, हा देखील सवाल आहे. जर तो नियम पाळला जात नसेल तर अशा शाळांवर काय कारवाई होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित आहेत. ज्या प्रश्नांची उत्तरं आज लोकशाही मराठी कॅबिनेटच्या बैठकीदरम्यान संबंधित मंत्र्यांकडून घेण्याचा प्रयत्न करेल. वळूया पुढल्या सगळ्यात लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.